आजच्या व्हिडिओमध्ये आपण नरक चतुर्दशीच्या 3 पौराणिक कथा पाहूया। तर पहिली कथा अशी की नरकासुराला या दिवशी मारले गेले होते। नरकासूर यालाच भौमासूर असे म्हणतात। तर त्याला भौमासूर असे का म्हणतात, तर तो भूमिदेवीच्या गर्भातून उत्पन्न झाला होता आणि त्याला असा शाप देखील होता की त्याचा मृत्यू आईच्या हातून होईल। आणि श्रीकृष्णाने याचाच फायदा घेऊन जी सत्यभामा आपली पत्नी होती, जी भूमिदेवीचाच अवतार होती, जिने जन्म घेतला होता सत्यभामाच्या रूपात, तिला घेऊन या नरक चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच या दिवशीच त्या नरकासुराचा वध केला होता सत्यभामाच्या मदतीने। तर ही अशी एक पौराणिक कथा आहे। तसेच त्याचा वध केल्यानंतर श्रीकृष्णाने त्या भौमासुराने ज्या स्त्रियांना 16,000 स्त्रियांना बंदिवासात टाकलं होतं त्यांना मुक्त केलं आणि हा दिवस दिवे लावून साजरा केला गेला। आणि या 16,000 स्त्रियांना त्यांनी आपल्या स्वतः स्वीकारून त्यांना मानसन्मान कृष्णाने दिला होता। तर ही होती पहिली कथा, ही बहुतेक लोकांना माहिती आहे। तर दुसरी कथा अशी आहे की दक्षिण भारतात देखील वामन पूजा केली जाते। असे म्हटले जाते की राजा बळी म्हणजे महाबली याला भगवान विष्णूने दरवर्षी वामन अवतारात भेट देण्याचा आशीर्वाद दिला होता, यासाठी वामन पूजा केली जाते। असुरराज बळी म्हणाले की हे देवा, कार्तिक कृष्ण त्रयोदशी ते अमावस्या या कालावधीत तू माझी संपूर्ण पृथ्वी मोजली आहेस, म्हणून माझ्या राज्यात चतुर्दशीच्या दिवशी यमराजासाठी दिवादान करणाऱ्यावर यमाचा छळ होऊ नये आणि उत्सव साजरा करणाऱ्या व्यक्तीला यमाकडून त्रास होऊ नये। दिवाळीच्या 3 दिवसात लक्ष्मी कधीही घराबाहेर पडत नाहीत, असा आशीर्वाद द्या। ही प्रार्थना ऐकून भगवान वामन म्हणाले की राजन, असेच होईल, तथास्तु। भगवान वामनाने राजा बळीला दिलेल्या वरदानानंतर नरक चतुर्थीच्या दिवशी यमराजाची व्रत, पूजा आणि दीपदान करण्याची प्रथा सुरू झाली। आता तिसरी कथा कोणती आहे की रंतिदेव नावाचा एक धार्मिक राजा होता। त्याने अजाणतेपणी कोणतेही पाप केले नव्हते। जेव्हा मृत्यूची वेळ जवळ आली तेव्हा यमदूत त्याला नरकात घेऊन गेले। तेव्हा तो राजा म्हणाला की कृपा माझ्यावर दया करा आणि मला सांगा की मला कोणत्या गुन्ह्यामुळे नरकात जावे लागले। मी आयुष्यभर पुण्यच करत आलो आहे। त्या यमदूत म्हणाला की एकदा एक ब्राह्मण तुझ्या दारातून उपाशीपोटी परतला, त्या पापकर्माचे फळ आहे। ते ऐकून राजाने यमदूताकडे 1 वर्षाचा अवधी मागितला। मग यमदूताने त्याला 1 वर्षाची मुदत दिली। राजाने आपल्या चिंतेने ऋषीमुनीकडे जाऊन आपली संपूर्ण कथा सांगितली आणि या पापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला। तेव्हा ऋषींनी त्याला कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीचे व्रत करायला सांगितले आणि ब्राह्मणांना अन्नदान करून त्यांच्याजवळ अपराधांची क्षमा मागावी। ऋषींनी सांगितल्याप्रमाणे राजाने तसे केले। अशा पद्धतीने राजा त्याच्या पापापासून मुक्त झाला आणि त्याला नरकात स्थान न मिळता विष्णूच्या जगात म्हणजे विष्णुलोकी वैकुंठात त्याला स्थान मिळाले। त्या दिवसापासून पाप आणि नरकापासून मुक्तीसाठी पृथ्वी तलावर कार्तिक चतुर्दशीच्या दिवशी व्रत करण्याची देखील प्रथा आहे। जर तुम्हाला ह्या तिन्ही कथा आवडल्या असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। धन्यवाद।